सरकार नावाच्या व्यवस्थेमधले कोणीतरी उठते, काखेतलं काढते आणि बाजारात मांडते. वेगवेगळे फतवे सरकारकडून काढले जात असताना आता ही योजनाच बंद करण्याची मागणी पुढे येत आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीची ही काही योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली होती, तर ती योजना बंद करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे. आणि तशाच प्रकारची मागणी सरकारमधील जो काही एक सोडलेला पिट्टू आहे, तर त्या पिट्टूने जोर लावून केलेली आहे. काय मागणी आहे नेमकी आहे, आणि ही योजना मग खरंच बंद होणार का किंवा बंद केली जाणार का, किंवा ज्या लाडक्या बहिणी वगळण्यात आलेल्या आहेत जवळपास 60 लाखाच्या आसपास, तर अजून पुन्हा टप्प्याटप्प्याने ह्या बहिणीचं लाभ बंद करण्यात येणार का, किंवा पात्र असूनही केवायसी करूनही ज्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत त्यांचं काय होणार, किंवा ज्यांना 16व्या 17व्या हप्त्यापर्यंत मिळालेले आहेत मात्र ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही किंवा पूर्ण होऊनही पैसे मिळाले नाही, तर अशांचं काय होणार, याबाबतची माहिती आपण पुढच्या 1 मिनिटामध्ये घेणार आहोत. तेव्हा चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडकी बहिणीच्या संदर्भात जे काही आहे तर अनेक चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या सातत्याने पुढे येत असतात. आणि मग अशातच लाडक्या बहिणी ह्या गावखेड्यातील अशिक्षित, अडाणी आणि शेती मातीत काम करणाऱ्या ह्या बहिणी असल्याने बऱ्याचदा ह्या आपल्या भोळेपणामुळं कुणावरही पटकन विश्वास ठेवतात आणि मग त्यांची कुठेतरी फसगत होते. तर महायुतीसाठी जी काही विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना गेम चेंजर ठरली होती, आणि त्यावेळेस निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. आणि मग या योजनेबाबत एक मोठी मागणी करणारं वक्तव्य एका पत्रकार परिषदेच्या माध्यमात सरकारचाच एक चोळलेला प्रतिनिधी असलेल्या एका जबाबदार व्यक्तीनं केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाच्या महामंडळाला 150 कोटी रुपये दिल्याचं एका मंत्र्यांनी सांगितलं. ते आम्हाला माहिती नाही, परंतु आमचं जे काही म्हणणं आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अ, च्या महामंडळांना कमीत कमी 15,000 कोटी रुपये देणे गरजेचं आहे. सोबतच महात्मा फुले महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल किंवा ब्राह्मणांच्या करिता जी महामंडळं असतील, तर या महामंडळांना 150 कोटी नाही तर 15,000 कोटी रुपयांची तरतूद करून पैशाचं वाटप केलं पाहिजे. आणि 150 कोटीच नाही तर शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्याबरोबर खऱ्या अर्थानं कष्टकरी शेतमजुरांचा, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे, तर या घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांना जर त्यांचे विहिरीचे हप्ते लटकले असतील किंवा मजुरीचे पैसे लटकले असतील, तर ते सुद्धा दिले पाहिजेत अशी एक मागणी केलेली आहे. मात्र जी काही या व्यक्तीनं जी काही मागणी केलेली आहे सरकारकडे, की तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करून जे काही अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, महात्मा फुले महामंडळ असेल किंवा ब्राह्मणासाठी जे काही महामंडळ असेल, तर यांना 15-15 हजार कोटी रुपये द्या. आता ह्या महामंडळाचा लाभ नेमका कुणाला मिळतो, कसा मिळतो हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र जे काही लाडक्या बहिणीचा जो काही लाभ मिळतो, तर तो गोर गरीब तळागाळातील अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, मराठा कुणबी समाजातील इतर गोरगरीब महिला असतील, तर या सर्वांना तो 1500 रुपयाचा लाभ मिळतो. काही बहिणींना मिळत नाही, तो भाग वेगळा. मात्र ज्यांना मिळतो, तर जवळपास 2 कोटीच्या आसपास महिला भगिनींना हा लाभ, 2.25 कोटी महिला भगिनींना हा लाभ मिळतो. आणि त्यातून त्यांना त्यांचा घर खर्च भागवण्यास काहीतरी मदत होते. मात्र हे पैसे बंद करून 15-15 हजार कोटी या महामंडळाने दिले पाहिजेत, अशी मागणी एका तिरपट डोळ्याच्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते नावाच्या व्यक्तीनं केलेली आहे. आणि ही मागणी पत्रकार परिषदेतून केलेली आहे. सगळ्या वर्तमानपत्रातून त्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर तुम्हाला या मागणीबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुर्तास धन्यवाद.